व्हायरल होत असलेल्या बातम्यांची आम्ही पडताळणी करतो आणि सत्यता तुमच्या समोर आणतो। आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्या व्हिडिओत स्वतः मोदी आता 1 तोळा सोनं मोफत देणार असल्याचं सांगण्यात आलंय। पण खरंच या व्हिडिओत तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आले पाहूयात। सोना इतना महंगा होने के बाद भी आधार कार्ड पर 1 तोला सोना बिल्कुल फ्री, लेकिन परिवार में कोई सरकारी नौकरी में नहीं होना चाहिए। हा व्हिडिओ ऐकलात? स्वतः पंतप्रधान मोदी सांगतायत की सोनं महाग असूनही आधार कार्डावर 1 तोळा सोनं सरकार मोफत देणार आहे। मोदी ही घोषणा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। पण घरात कुणीही सरकारी नोकरदार नसावा अशी अट असल्याचं सांगण्यात आलंय। मात्र सरकार खरंच 1 तोळा सोनं देतंय का? सरकार मोफत सोनं का देतंय अशी ही चर्चा सगळीकडे सुरू आहे। सरकार देणार 1 तोळा सोनं, मोफत सोनं देण्याची सरकारची योजना। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? 1 तोला सोना बिल्कुल फ्री। इंस्टाग्रामवर संजय अन्नू साहू नावाच्या एका युजरनं हा व्हिडिओ अपलोड केलाय। या व्हिडिओत स्वतः मोदीच घोषणा करत असल्याचं दिसतंय। त्यामुळे अनेकांना यावर विश्वास बसू लागलाय। खरंच मोदी सरकार आता मोफत सोनं देणार आहे का? सध्या सोन्याचा दर 1,35,000पेक्षा जास्त आहे। तरीही एवढं महाग सोनं सरकार लोकांना का देणार आहे? आणि खरंच सरकार सोनं देत असेल तर ते कसं मिळवायचं असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत। त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली। याबाबत आम्ही सरकारकडूनच माहिती मिळवली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया। सरकार मोफत 1 तोळा सोनं देणार नाही। सरकारची अशी कोणतीही योजना नाही। पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ AI निर्मित आहे। मोफत सोन्यासाठी कोणताही अर्ज भरू नका। अर्ज भरण्याच्या नावानं तुमची फसवणूक होऊ शकते। सध्या सोनं चांदी प्रचंड महागलंय। गरिबांना ते घेणं परवडणारं नाही। त्यामुळे असे मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत। लोकांना खरं वाटावं म्हणून मोदींचाच व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय आणि आवाज AIच्या माध्यमातून लावण्यात आलाय। त्यामुळे अशा भूलथापांना बळी पडू नका। खोटी आमिष दाखवून तुमची फसवणूक होऊ शकते। आमच्या पडताळणीत सरकार 1 तोळा सोनं देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।